धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहे। पुरावे सर्वच देऊन रविवारी ती भेट होईल आणि भगवानगडावर जाऊन ती भेट घेणार आहेत। देशमुख हत्या प्रकरणावरील नामदेव शास्त्रींचं वक्तव्य चुकीचं आहे। मुंडेंनी खून केला नाहीच, पण राजश्रय देण्याचं काम कळत नकळत झालंय। जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य। जातीचं पाठबळ असणाऱ्यांसाठी कायदा नरम पडतोय। धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडे आणि कराड यांचं समर्थन करणं अत्यंत दुर्दैवी आहे। भगवानगुडा आता गडासारख्याच पवित्र ठिकाणावरून गुन्हेगारीचं समर्थन होणं ही समाजासाठी घातक गोष्ट आहे। जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट। संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण, राक्षसी अशी कृती करणार नाही। फासावर नाही तर हालहाल करून मारलं पाहिजे। छगन भुजबळांचं हे वक्तव्य। बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद। दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुंडे आणि धसांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य। बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धसांना अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी आहे। तर हत्या प्रकरणामधील शस्त्र धसांच्या शेतामध्ये सापडली होती का, सदावर्तेंचा हा सवाल आहे। तेलगी प्रकरणामध्ये माझं नाव सीबीआयनं देखील घेतलं नाही आणि तरी देखील राजीनामा द्यावा लागला। छगन भुजबळांचं हे वक्तव्य। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायची पवारांनी घाई केल्याचंही त्यांनी टोला लगावलाय। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सरपंच हत्या प्रकरणात घुले मुख्य आरोपी आहे।